नमस्कार मित्र हो, माझं नाव मधुकर वंजारी, शिल्पकार मधुकर वंजारी। मी जे स्कूल ऑफ आर्टला शिल्पकलेचा अध्यापक होतो। गेली 32 वर्ष मी तिथे सेवा देऊन सध्या मी निवृत्त आहे। नाशिक या शहरामध्ये मला के वाघ या संस्थेने यावर्षी त्यांच्या वार्षिक कला प्रदर्शनामध्ये मला निमंत्रित केलं आणि विशेषतः माझ्याकडनं एक व्यक्तिशिल्प प्रात्यक्षिकाची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। हे निमित्त मला नाशिकमध्ये यायला मिळालं, पण यापूर्वी नाशिक हे शहर आणि नाशिक या शहरातली प्रतिभावंत कलावंत याविषयी माझ्या मनावर खूप दीर्घकाळापासूनचे संस्कार दडलेले आहेत। नाशिक हे शहर महाराष्ट्रासाठी अतिशय औचित्यपूर्ण भूमिका असलेलं असं एक शहर आहे। ह्या शहराची पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी अतिशय उल्लेखनीय आहे, अतिशय अमोघ आहे। जनमानसावर प्रभाव निर्माण करेल अशा स्वरूपाचं इथे साहित्य, दृश्यकला इथे निर्माण झाल्या। काळाराम मंदिर, पांडुलेणी, ब्रह्मगिरी, अंजनेरी इत्यादी अमोघ असे सुंदर ठिकाणं इथे आहेत। ह्या शहराची महत्ता काय वर्णावी। दक्षिणेचं काशी ज्याला म्हटलं जातं, गोदावरी ह्या शब्दांनीच एवढं पवित्र आणि एवढं मांगल्य ह्या परिसराला लाभलेलं आहे, त्याच्याविषयी आता आणखी काय बोलावं। दृश्यकलेसाठी हा परिसर अतिशय उल्लेखनीय असा राहिलेला आहे। इथे एक विशेष मानसिकता, अतिशय निकोप आणि निर्मळ मानसिकता जोपासण्यात आलेली आहे असं माझं ठाम मत आहे। माझ्या शिल्पकलेच्या बाबतीत मी नम्रपणे सांगू शकेल, मी विद्यार्थी असताना जे स्कूल ऑफ आर्टला मी विद्यार्थी असताना राम थत्ते सर आमच्या परिचयाचे होते। ते नियमितपणे स्कूल ऑफ आर्टला यायचे। मी त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय जवळून बघायचो, त्याच्याविषयी विचार करायचो। हा मनुष्य एक तत्वचिंतकसुद्धा होता। हा मनुष्य दृश्यकलेच्या बाबतीमध्ये वरवर असं नाही तर दृश्यकलेच्याबद्दल शिल्पकला या विषयाची खोली गाठलेला, त्याच्याविषयी सखोल विचार करणारा, अजंठा एलोरा याच्याबद्दल अतिशय मार्मिक विधानं करणारा, शिल्पकलेच्या सौंदर्याची विशेष मीमांसा करणारा असं व्यक्तिमत्व मला ते आढळून आलं। त्या योगाने मला कळलं की नाशिक हा परिसर कसा असावा। यांचं जर अधिष्ठान इथे असेल तर हा परिसर कसा असेल, तर आपोआपच मी नाशिककडे आकृष्ट झालो। त्यानंतर लोंढे नावाचे एक शिल्पकार बाबूराव लोंढे यांच्याशी माझं काही भेटणं झालं। त्यांनी मला मोठा इतिहास सांगितला। त्यांनी दादासाहेब फाळकेच्या कला दिग्दर्शनामध्ये त्यांचे वडील किंवा आजोबा हे कसे काम करत होते, म्हणजे नाशिक शहर हे कलाकुसरीच्या दृष्टीने किती महत्त्वाचं होतं आणि सिनेमासृष्टी किंवा इतरही बाबतीमध्ये यांचं कसं मोलाचं त्यामध्ये सहभाग असायचा, ह्या सगळ्या गोष्टी मला स्पष्ट होत गेल्या। आमच्या स्मारक शिल्पामध्ये अतिशय महत्त्वाचं नाव नाशिककरांचं आहे, ते म्हणजे शिल्पकार मदन गर्गे। शिल्पकार मदन गर्गेंनी एक असा मैलाचा दगड ठरावं असं त्यांनी काम करून ठेवलेलं आहे आणि ते नाशिककर होते। त्यांना नाशिक या शहराविषयी अतिशय आस्था होती। अतिशय उदात्तपणे ते नाशिकविषयी भरपूर काही भरभरून बोलायचे आणि या संस्कृतीचं जतन करता यावं, इथे दृश्यकलेची एक चांगली संस्कृती निर्माण व्हावी याविषयी त्यांचे विधानं माझ्या स्मरणात आहे। त्यांना कोण ओळखत नाही। शिल्पकलेच्याबद्दल त्या विषय निघाला की अतिशय आदराने नाव घेण्यात येतं मदन गर्गे सरांचं। त्यानंतर हल्ली जो मी विचार करतो इथल्या कला शिक्षणाचा, तर इथल्या कला शिक्षणाला आता कुठे नव्याने पालवी फुटत आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी इथे जुने जागते माणसं ज्यांना जे स्कूल ऑफ आर्टचा किंवा महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतरही कला जगताचा ज्यांच्याकडे अनुभव आहे, असे नगरकर सरांसारखे ज्येष्ठ अनुभवी अध्यापक इथून निर्माण झाले आणि ते नुसतं इथे निर्माण झाले नाही तर त्यांनी इथे या विषयासाठी बरंचसं निर्माण करून ठेवलं आणि ते अजूनही निर्माण करू इच्छितात। त्यांच्या मार्गदर्शनामुळं इथे एक नवीन पिढी घडल्या जात आहे, हे मी इथे आज अनुभवतो। त्यांच्यासारखे वर्मा सर हे एक दुसरं नाव माझ्यासमोर येतं, अभंग सर हे एक नाव माझ्यासमोर येतं, नगरकर सर त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे आणि मुळातच इथला एखाद्या तपस्वीप्रमाणे इथल्या मनस्वी दृष्टिकोन व्यक्त करावा। रंग या माध्यमातून शिवाजी तुपे सरांनी, जलरंग या माध्यमातून शिवाजी तुपे सरांनी जे विश्व निर्माण करून ठेवलं, त्या विश्वाला नाशिकचीच किनार आहे सगळी। त्यांनी गोदा काठ ज्या पद्धतीने जलरंगामध्ये रंगवला
ती अनुभूती केवळ दिव्य अशी ठरावी, अशी महाराष्ट्रासाठी ते भूषणावह ही बाब आहे. तर अशा या थोर नगरीमध्ये एक दृश्यकलेची चांगली परंपरा निर्माण होत आहे. इथल्या कला शिक्षणाला हळूहळू चांगले दिवस येतात आहे. आणि विशेष मला इथलं यावेळी असं भावलं की नाशिक हे शहर आसपासचा सगळा ग्रामीण परिसरासाठी एक महत्त्वाचा उत्कर्ष बिंदू ठरत आहे. गरीब विद्यार्थ्यांना, ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्यांना कशाचंच काही भान नाही, अतिशय पिढ्यानपिढ्या थिजलेले बिचारे आपल्या वेगळ्याच मतप्रवाहामध्ये अडकून पडलेले असे नवीन विद्यार्थी, ज्यांना काहीतरी करावंसं वाटतं, ज्यांना काहीतरी ज्यांच्याकडे उमेद आहे या दृश्यकला क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करू शकतो, यांच्यासाठी नाशिक हे शहर अतिशय मोलाची भूमिका बजावेल. आणि भविष्यामध्ये आपण सगळेजण त्याचं दर्शन घेऊया. आज व्यक्तिशिल्प प्रात्यक्षिक माझ्याकडनं झालं तर इथल्या विद्यार्थ्यांकडे मी विशेषतः बघितलं की अतिशय, एरवी माझा अनुभव कसा आहे, बऱ्याच वेळा कसं होतं की आपण प्रत्यक्षित करायला लागतो, आपण आपलं काम करतं, मॉडेल उभं असतं आणि बाकी जण कुजबुजत असतात किंवा आपापल्या पद्धतीने काहीतरी कुणीतरी मागे समूहाने चर्चा करतं, कुणी निघून जातं, कुणी वेगळा विषय करतं. इथे अगदी पिन ड्रॉप सायलेंट प्रत्येक विद्यार्थी, मी मातीचा प्रत्येक लावलेला पॅच अतिशय जाणीवपूर्वक, अतिशय आस्थेने बघत होता. एवढी तादात्म्यता रसिक वर्गामध्ये, एवढी तादात्म्यता आहे हे पाहून मी खूप भारावून गेलो. मला फार बरं वाटलं, अतिशय युक्त. आणि जेव्हा मी ब्रेक घेतला 10 मिनिटासाठी, तेव्हा विद्यार्थ्यांनी अतिशय प्रांजळ प्रश्न विचारले, अतिशय सुंदर प्रश्न मला विचारले, जेणेकरून माझा हुरूप वाढला माझ्या कामामध्ये. तर इथल्या विद्यार्थ्यांमध्ये, इथल्या संपूर्ण वातावरणामध्ये एक प्रकारची रसिक वृत्ती ओतप्रोतपणे भरलेली आहे. नवीन गोष्टी आत्मसात करून घेण्याची इथली तळमळ बघून मला खरोखर धन्य वाटते. मुळातच याच्याविषयी जेवढं म्हणावं तेवढं थोडं आहे. या नाशिकच्या भूमीवर आज बसलेलो आहे, हा मी माझा सन्मानच समजतो. धन्यवाद मित्र हो.